किल्ले पन्हाळगड पर्यटन महोत्सवाची सुरुवात गेले 2 दिवसांपासून झालेली दिसून येते आणि पन्हाळ शावडीचे आमदार माननीय विनयरावजी कोरे साहेबांच्या शुभ हस्ते काल या महोत्सवाची सुरुवात झाली। या महोत्सवामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केलेलं आहे आणि त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मराठा इतिहासावर प्रकाश टाकणारी जी काही शिवकालीन शस्त्र आहेत, कागदपत्र आहेत, शिवकालीन नाणी आहेत किंवा वस्तू आहेत यांचं प्रदर्शनाचं आयोजन नगरपालिकेने केलेलं आहे आणि त्यानिमित्त आपण सर्वांनी या प्रदर्शनात भेट द्यावी आणि शिवकालीन इतिहासाचा जो काही मागोवा आहे, शिवकालीन इतिहास समजून घेण्यासाठी जे काही प्राथमिक साधनं आहेत त्याचा आपण एक आढावा घ्यावा, त्याचं प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी असं मी आवाहन करतो। आता तुम्ही बघू शकता की मराठ्यांच्या इतिहासातले सर्वात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांमध्ये आपण दिसून येतं की शिवाजी महाराजांच्या वापरामध्ये असणाऱ्या तलवारींचा जे एक पद्धत आहे, तलवारी आहेत जे धोप या नावानं ओळखले जाते, त्यातलं हे धोप हे मराठ्यांचं सर्वात महत्त्वाचं तलवार असलेलं आपलं दिसून येते। कुऱ्हाड, गदा आणि तलवार या तिन्ही शस्त्रांचं कॉम्बिनेशन असणारं एक शस्त्र म्हणजे गुर्ज। हे गुर्ज इथं पाहू शकता। त्याचबरोबर खांडा आहे, नागिन आहे आणि विविध प्रकारच्या, विविध राजवटींच्या, विविध शैलीच्या, विविध अशा तलवारी आपल्याला इथं दिसून येतात। त्याचबरोबर या प्रदर्शनात सर्वात महत्त्वाचं की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर स्वतःचं स्वचलन जे की देवनागरी लिपीमध्ये पाडलेलं दिसून येतं, ते शिवराई नाणं, शिवराई पैसा जो आपण बघू शकता तो ह्या प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे। ह्या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहता येतो, त्याच्या एका बाजूला श्री राजा शिव आणि पाठीमागं छत्रपती असं लिहिलेलं दिसून येतं। अशी जवळपास 2000 नाणी आपल्याला यामध्ये पाहता येतील। भारतामध्ये ब्रिटिश काळामध्ये जवळपास 550 संस्थानं होती, त्यातल्या जवळपास 200-250 संस्थानिकांचे जे काही बॉन्ड पेपर आहेत ते बॉन्ड पेपर आपण या प्रदर्शनामध्ये पाहू शकता। त्याचबरोबर विविध तलवारी, विविध नाणी, विविध देशांची करन्सी, शिवराईचे जवळपास 150 विविध प्रकारच्या शिवराई, मोगल कॉईन्स, त्याचबरोबर ब्रिटिशांचे कॉईन्स हे आपण प्रदर्शनामध्ये पाहू शकता। करवीर परिसरात जे छोटी छोटी संस्थानिक होते त्यांचे बॉन्ड पेपर आपण पाहू शकता, ज्यामध्ये करवीरचा बॉन्ड पेपर आहे, मिरज संस्थानचा बॉन्ड पेपर आहे, सांगलीचा आहे, कुरुंदवाडचा आहे। त्या व्यतिरिक्त आपण विशाळगड जहागीर वगैरे ह्या सारख्या जहागिरींचेही बॉन्ड पेपर आपण पाहू शकता। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।